कोणत्याही कुटुंबातला कोणताही व्यक्ती आजारी असल्यानंतर आपण जेव्हा हॉस्पिटलला जातो, तेव्हा आपण पैशाचा विचार करत नाही, पैशाकडे बघत नाही. पण आपण फक्त आपल्या पेशंटचा विचार करतो. त्यामुळेच महाराष्ट्रामधल्या अनेक हॉस्पिटलमध्ये खुलेआम लूटमार चालते. आजची जी घटना आहे ती पुण्यातील हडपसरमध्ये असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल रुग्णालयातील एक धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सापकाळ यांच्या वडिलांचा साध्या शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय सापकाळ यांच्या वडिलांना अल्सरचं एक अगदी साधं फक्त 2 टाक्याचं ऑपरेशन होणार होतं. पण या शस्त्रक्रियेच्या दरम्यान परिस्थिती गंभीर बनत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. शस्त्रक्रिया साधी असतानाही एवढं मोठं प्रकरण कसं घडलं याबद्दल कुटुंबांनी गंभीर आरोप केले आहेत. घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाच्या बाहेरील आणि आतील भागात तोडफोड केली. काचा फोडल्या गेल्या. स्टीलच्या कचऱ्यापेट्या आणि लोखंडी वस्तूंचा वापर करून रुग्णालयाचा दर्शनी भाग उद्ध्वस्त करण्यात आला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर काचाचा अक्षरशः काचा पडलेल्या दिसत होत्या. या संपूर्ण प्रकरणावर अजय सापकाळ स्वतः पुढे येऊन बोलले आहेत. ते म्हणाले, "मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख आहे. माझ्याच वडिलांसोबत अशी घटना घडत असेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल? साध्या शस्त्रक्रियेमुळे सह्याद्री हॉस्पिटलने माझ्या वडिलांना हळूहळू डॅमेज केलं. हे हॉस्पिटल बकवास आहे, थर्ड क्लास आहे. या रुग्णालयावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. ही आमची मागणी आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलच्या बाहेरून उठणार नाही." त्याचबरोबर अजय सापकाळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की हॉस्पिटलच्या लोकांनी माझ्याकडून बदला घेतला आहे. कारण मी पुण्यातल्या अनेक लोकांना वैद्यकीय कक्षेच्या मार्फत मदत केली आहे. त्यामुळे त्या बदल्यामध्ये माझ्या बापाचा या हॉस्पिटलवाल्यांनी जीव घेतला आहे, असा आरोप सापकाळ यांनी केला आहे. अजय सापकाळ यांनी आरोप केला आहे, की माझ्या बापाची छाती दाबून-दाबून फोडून टाकली. आता माझा बाप माळकरी आहे आणि हॉस्पिटलवाल्यांनी काही कारण सांगून त्यांचा जीव घेतला आहे. मी जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं, तेव्हा ते माझे वडील एकदम व्यवस्थित होते. माझ्यासोबत बोलत होते. मी वडिलांना ट्रीटमेंटबद्दल विचारलं 2 दिवसांनी. केल्यानंतर इथली हॉस्पिटलची व्यवस्था कशी आहे? तर वडिलांनी मला सांगितलं होतं, की "एक नंबर भंगार हॉस्पिटलची व्यवस्था आहे." असं त्यांनी सांगितलं होतं. असं अजय सापकाळ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांची एकच मागणी आहे, की ही हॉस्पिटल बंद झालं पाहिजे. जोपर्यंत हे हॉस्पिटलला कुलूप लागत नाही, तोपर्यंत आम्ही हॉस्पिटल पुढून उठणार नाहीये. सध्या सह्याद्री हॉस्पिटलसमोर ठायी आंदोलन सुरू आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण मृत्यूचं कारण नेमकं काय? शस्त्रक्रिया दरम्यान कोणती चूक झाली? उपचारामध्ये कुठे दुर्लक्ष झालं? हे प्रश्न आता गंभीर पातळीवर समोर आले आहेत. अजय सापकरांच्या थेट आरोपामुळे ही बाब आणखीनच संवेदनशील बनली आहे. पोलिसांनी या प्रकरणाबद्दल माध्यमाशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की "आम्ही डॉक्टर आणि पेशंटच्या नातेवाईकांची बाजू ऐकून घेऊ आणि त्यावर काय करायचं हे ठरवू," असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि हॉस्पिटलच्या या गैरव्यवहाराबद्दल किंवा आपल्यासोबत देखील अशा पद्धतीनं काही झालं असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.